स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये विदर्भ किचन। तर आज मी तुम्हाला पुऱ्या करून दाखवणार आहे। तुम्हाला वाटत असेल की ह्या मेथीच्या पुऱ्या आहेत। हो, मेथी आहे, पण ह्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने केलेल्या आहे। बरेच जण मेथीच्या पुऱ्या करतात, त्याचप्रमाणे फक्त पद्धत थोडी वेगळी। यासाठी मी चणा डाळ घेतलेली 1 वाटी, ती 5 ते 6 तास भिजत घातलेली आहे। आणि इथे 2 वाट्या मेथी अगदी ताजी आणि कोवळी आहे। सर्वप्रथम आपण मेथी धुवून घेऊया, म्हणजे यामध्ये कुठली माती वगैरे असेल तर निघून जाईल। त्यानंतर अगदी बारीक चिरून घ्यायची आहे मेथी। त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून थोडं तेल घ्यायचं आणि 5 मिनिटं ही मेथीची भाजी आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे। जास्त शिजू पण द्यायची नाही, 5 मिनिटं। खायला एकदम खुसखुशीत अशी पुरी होते ही, आणि प्रवासामध्ये 8 ते 10 दिवस सहज टिकेल। आता आपली ही भाजी तेलामध्ये परतून झाली। 5 ते 10 मिनिटं थंड होऊ द्यायची। इकडे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे डाळ बारीक करून घेणार। आपली डाळ चांगली भिजलेली आहे। आता या डाळीमध्ये 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं आणि 2 ते 3 लसूण पाकळ्या, हे सर्व बारीक करून घ्यायचं आहे। तुम्ही याच्यामध्ये जिरं, सांबार पण ॲड करू शकता। आता डाळ आपली चांगली बारीक झालेली आहे। याच्यामध्ये डाळ राहता कामा नये, एकदम बारीक करायची आहे। आणि आता यामध्ये ही भाजी आपल्याला ॲड करायची आहे मेथीची। यामुळे आपल्या मेथीच्या पुऱ्या अगदी खुसखुशीत आणि क्रिस्पी होतात। चवीला पण एकदम भारी लागतात। आता हे दोन्ही मिक्स करून घेऊ। याच्यामध्ये मसाले ॲड करायचे: धने पावडर, जिरे पावडर, हळद, लाल तिखट, मीठ, त्यानंतर ओवा, थोडे तीळ घ्यायचे याच्यामध्ये, त्यात मी 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही मक्याचं पण वापरू शकता। आणि याच्यामध्ये अर्धा चम्मच तेल घातलेलं आहे। आणि याच्यामध्ये आता कणिक लागेल तशी घ्यायची। कणिक एकदम घट्ट पण नाही आणि नरम पण नाही करायची। नाहीतर आपल्या पुऱ्या एकतर कडक होतील किंवा जास्तच मऊ पडतील। याच्यामध्ये मावेल एवढी कणिक थोडी थोडी घेऊन मळून घ्यायची। आता आपला गोळा व्यवस्थित झालेला आहे। थोडं तेल घेऊन नरम करून घेऊया। आणि आता आपल्याला हे 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवायचं। 15 मिनिटांनी आपण परत एकदा कणिक थोडीशी मळून घेऊ। यासाठी मी एका वाटीमध्ये थोडं तेल घेतलेलं आहे। तेल बोळपाटाला लावून छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या। पुऱ्या एकदम पातळ पण नको आणि जाड पण नको, मीडियममध्ये। सर्व पुऱ्या लाटून घेते मी आधी, म्हणजे तळायला सोप्या जातील।
तेल आपलं गरम झालेलं आहे चांगलं. त्या पुऱ्या तळून घ्यायच्या. बघू शकता आपली पुरी मस्त फुगलेली आहे. बाकी सर्व पुऱ्या तळून घेऊ. पळीने असं पुरीला प्रेस केलं की छान फुगते. मुलांच्या डब्यासाठी, प्रवासात किंवा सकाळच्या नाश्त्यामध्ये छान होतात ह्या पुऱ्या. बघू शकता आपल्या पुऱ्या किती मस्त कलर आलेला आहे. छान क्रिस्पी अशा झालेल्या आहे. यासोबत मी केलेली आहे मुंगाची चटणी. मुंगाच्या चटणीचा मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता. छान अशा मुंगाच्या पुऱ्या, मेथी आणि चना डाळीच्या पुऱ्या सोबत मुंगाची चटणी. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.